ऋग्वेद आहे आणि आपण हे पुन्हा वाचूया. तो त्यांचा वेद आणि बाजूला ठेवलाय राधास्वामींचा. आता हा ओरिजिनल वेद, यात भाषा तर योग्य आहे मूळ, पण अनुवाद करतानाची गडबड केली आहे. पकडूया त्यांना. 9/96 आम्ही 18 पूर्ण वाचला. आता आपण 19 मध्ये अजून बघू थोडं, की प्रकृतीतील सूक्ष्मातील सूक्ष्म शक्ती बरोबर जी संगत आहे, समुद्र ज्याच्याने सर्व प्राणी मात्रांची उत्पत्ती, स्थिती व प्रलय होतो, तो तुर्यम म्हणजे चौथा, धाम म्हणजे परमपद परमात्मा आहे. आता हे तुर्यम धाम, इथे धाम म्हणजे परमात्मा, यांची अक्कल तर बघा. आता तुर्यम म्हणजे चौथा, तुर्यम म्हणजे चौथा, ठीक आहे. धाम म्हणजे धाम आहे. चौथ्या धामात म्हणजे अकह लोकात हाच परमात्मा राहतो. आता यांनी म्हटलंय महापुरुष उक्त तुर्यम. तुर्यम म्हणजे चौथा परमात्म्याचं वर्णन करतात. अच्छा, आता आपण आपल्या कामाचं बघू. 20 मध्ये बघा कमाल केली आहे. आहा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96चा 16, 17, 18, 19 वाचले आणि आता आपण 20 वाचतोय. 20 मध्ये तर विपर्यास केला. तो परमात्मा ज्या प्रकारे एका संघाला त्याचा सेनापती प्राप्त होतो, त्याच प्रकारे ब्रह्मांड रूपी कोशाला प्राप्त होतो. म्हणजे जसा एक राजा खूप मोठ्या सेनेचा मुख्य असतो, तसेच सेनापती असाच परमात्मा, त्याचे खूप जास्त शिष्य होतात आणि त्यांच्यात मग तो ॲज अ सेनापती म्हणजे त्यांना डायरेक्शन देणारा, ते त्यांची ऑर्डर पाळणारे, जसे सैनिक आपल्या बॉसची प्रत्येक आज्ञा पाळतात, तसंच भक्त आपल्या गुरुची आज्ञा पाळतात. तो परमात्मा जेव्हा तो इथे येऊन प्रकट होतो ह्या लोकात, ज्या प्रकारे एका संघाला म्हणजे एका खूप मोठ्या समुदायाला त्याचा सेनापती प्राप्त होतो, त्याच प्रकारे ब्रह्मांड रूपी कोशाला म्हणजे ह्या लोकाला प्राप्त होऊन उच्च स्वरात गर्जना करतो. ओहो कनिक्रदतः या ब्रह्मांड रूपी विस्तृत प्रकृती खंडात व्यवस्थित प्रवेश करतो आणि इथे येतो. मर्यहा, मर्यहा म्हणजे मनुष्य. जसं मनुष्य जसा मनुष्य शुभ्र शरीर धारण करीत, जसा मनुष्य शुभ्र शरीराला धारण करत अत्यंत गतिशील पदार्थासारखा प्राप्तीसाठी गतिशील होत प्राप्त होतो. आता बघा ह्यात सरळ लिहिलंय की परमात्मा जेव्हा तिथून चालून येतो, गती करून येतो, तर जसं एक मनुष्य सुंदर कपडे घालून असं धारण करून अत्यंत गतिशील वस्तूसारखा प्राप्तीसाठी गतिशील होत इथे येतो. साधीशी गोष्ट आहे. आता पुढे बघा, यात 21 मध्ये काय कमाल केली आहे. हे परमात्मा आपण अशी लीला करता की प्रकाश स्वरूप महापुरुषांपासून उपास्यमान आपण आम्हाला पवित्र करा आणि वेदवाणीद्वारा कनिक्रदत म्हणजे होतं आपल्या मुखातून आलेल्या वाणीने शब्दायमान होत आपण श्रेष्ठ पुरुषांना प्राप्त व्हा. म्हणजे पुन्हा एकदा या, आपण आशा करता लीला आणि पुन्हा पुन्हा या. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा
किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.